चला तर आज आपण मस्त की उपवासाची बटाट्याची साबुदाणा पापड म्हणू. त्यासाठी बघा पापड म्हणा, खारोड्या म्हणा, आमच्याकडे साबुदाण्याच्या खारोड्याच म्हणतात त्याला. आता इथे आम्ही बघा मस्त की बघा साबुदाणा रात्रभर भिजून घेतलेला, बटाटा किसून घेतलेला आहे आणि मस्त एका पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं, त्याच्यामध्ये बटाट्याचं किस टाकून घ्यायचं आणि थोडा शिजून झाला 10-15 मिनिटं त्याला शिजून द्यायचं आहे छानपैकी असं आणि मग त्याच्यात साबुदाणा टाकायचा. त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं जिरं. आता उपवासाला तुम्हाला जिरं आवडत असल्यास टाकू शकता, नसेल तर नका टाकू. पण आणि मस्त की मिरचीची पूड करून घेतलेली ती टाकून घेतली, भरड अशी दळून घेतलेली, दणदण उकळी काढून घ्यायची आणि छान एकजीव झालं की मस्त की का निवळून द्यायचं आणि थंड झालं की मग मस्त की प्लास्टिकच्या कागदावर किंवा एखाद्या साडीवर सुती कापडावर तुम्ही टाकू शकता. आता तर सगळं शिजून झालेलं आणि छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स झालं सगळं एकजीव झालं की मस्त थंड झालं की मग आपण हे पापड करून घेणार होतो. हे पापड ना एखाद्या प्लास्टिकच्या कागदावर मी आता करून घेतली बघा. इथं छान निवळून झालेलं म्हणजे थंड झालेलं आहे आणि ते मस्त एक असे पापड तयार करून घेतले. हे उपवासाचे पापड तुम्ही ना उपवासाला किंवा चहाच्या टायमाला नाश्त्यासाठी करू शकता, एक नंबर लागतात. साध्या सिंपल रेसिपी असतात. आवडल्या असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर असेच बघा मस्त मस्त मसाला हळद सगळे रेसिपी मी टाकले रांजणीला जाऊन बघू शकता. चला तर मस्त की उपवासाचे बटाट्याचे पापड तयार झाले, छान मस्त टम्म फुगतात ही बघा किती सुंदर झालेत. मग या खायला आवडत असेल तर चला तर भरपूर कडकडीत झाले. पुन्हा व्हिडिओ नका तोपर्यंत बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका.